महिलांचा सत्कार करणे किंवा एक स्त्री म्हणून तिला काहीतरी वेगळा सन्मान करणे असं आत्तापर्यंत चालत आलेलं आहे. आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या हिशोबानेही तसंच सगळ्यांना सांगितलं जातं. पण मला असं वाटतं की आता 21व्या शतकात जिथे आपण मोठ्या मोठ्या संकटांना तोंड देतोय, जसं काही आता कोरोना चालू होता, तर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये जितकं पुरुष काम करत आहेत तितकंच स्त्रियाही काम करत आहेत. त्यामुळे फक्त महिला दिवस किंवा फक्त पुरुष दिवस ह्या गोष्टी किंवा ह्या संकल्पनेच्या पुढे जाऊन आपण आता एकमेकांना खांद्याला खांदा लावून चालण्याची गरज आहे आणि स्त्रिया आणि पुरुष हा भेदच कमी करून स्त्रिया आणि पुरुष न राहू देता फक्त एक माणसाने माणसाला मदत करावी, हाताला हात द्यावा, अशी गरज खरं तर आता काळाची निर्माण झालेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की फक्त महिला दिनापुरती महिलांचा सन्मान वेगळा न ठेवता सगळ्या महिलांनी सगळ्या पुरुषांच्या बरोबरीने पुढे जाण्याची आता गरज आलेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हा महिला दिवस असा साजरा व्हावा की फक्त ह्या एका दिवसापुरती महिलांना आपण एका उंच पायरीवर ठेवून आणि बाकीचे दिवस त्यांना घर की मुर्गी दाल बराबर असं न करता सगळे दिवस समसमान दोघांनी वाटून घेणं, प्रत्येक काम समसमान स्त्री पुरुषांनी वाटून घेण्याची गरज आहे. आणि मला असं वाटतं ह्या महिला दिनी मी तोच संदेश देईल की स्त्री आणि पुरुष हे दोघंही एकाच गाडीचे दोघं म्हणतात चाकं आहेत आणि त्यांनी बरोबर जाण्याची गरज आहे. त्याच्याच दिशेने आम्ही एक पाऊल असं टाकलं होतं की स्त्रियांसाठी स्त्रियांना घेऊन स्त्रियांनी बनवलेलं एक हॉस्पिटल आपण स्पृहा प्रसूतिगृह म्हणून चालू केलं होतं. कारण तेच होतं की स्त्रियांच्या ज्या गरजा असतात त्या स्त्रिया फक्त स्त्रियांपुढेच बोलू शकतात आणि जेणेकरून इथं यायसाठी त्यांना पुरुषांची साथीची गरज नाही. ते अगदी स्वतःचं घर असल्यासारखं हक्काने येऊन इथे काम करू शकता किंवा त्यांचं जे काही प्रॉब्लेम आहे ते सांगू शकता. म्हणून आम्ही आमच्या बाजूने एक पाऊल उचललेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज जागतिक महिला दिन. स्त्रियांविषयी एक खूप सुंदर वाक्य बोललं जातं. समुद्राची खोली एकदा मोजता येईल, परंतु स्त्रीच्या मनाची खोली मोजणं मात्र केवळ अशक्य. इतरांचा विचार थोडा वेळ बाजूला ठेवूया. आपल्याला आपल्या आत डोकावून बघता आलंय का? आपली खोली मोजता आली आहे का? हे जरा आज तपासून बघूया. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम या सगळ्यांच्या जगामध्ये, व्हर्च्युअल चॅलेंजेसच्या जगामध्ये आपल्याला स्वतःकडे बघण्याचं चॅलेंज आज देऊन बघूया. आज करून बघूया की आपण स्वतःच्या आत डोकावून बघूया. त्रयस्थपणे स्वतःकडे बघण्याचं चॅलेंज आपण देऊया. खूप दिवसापासून मनात जे काही करायचं, शिकायचं, नवीन निर्मिती करायची बाकी राहिली ते करण्याचं चॅलेंज आपण स्वतःला देऊन बघूया. स्वतःला आतून मोठं होण्यासाठी जे जे लागतंय ते देण्याचं चॅलेंज आपण स्वतःला देऊया. असं म्हटलं जातं की प्रत्येक प्राणी त्याच्या आयुष्यात त्याची सर्वोत्तम क्षमता वापरून बघतो. प्रत्येक पक्षी त्याच्या सर्वोत्तम क्षमतेने एकदा तरी उडून बघतो. फक्त माणूस हा एकमेव प्राणी असा आहे ज्याला ते जमत नाही. आपल्यापैकी कित्येक स्त्रिया खूप छोट्या छोट्या गोष्टींमध्ये स्वतःला अडकवून संपून जातात. हे आपल्या बाबतीत व्हायला नको. कधीतरी आपण आपल्या सर्वोत्तम क्षमतेचा शोध घेऊया आणि वुमेन्स डेच्या निमित्ताने तो शोध आपण सुरू करूया. चला, आकाशाला उंच गवसणी घालूया. महिला दिनाच्या निमित्ताने हे चॅलेंज आपण स्वतःला देऊया. आपण चांगलं कार्य करू शकतो आणि आम्ही असे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम करतो. तसे बाकीच्या महिलांनी सुद्धा कार्यक्रम घ्यायला पाहिजे. मग बाकीच्या महिलांना पुढे आणायला पाहिजे. ज्यांना मदत पाहिजे त्यांना मदत द्यायला पाहिजे. अशा पद्धतीने जर आपण कार्य करत राहिलो तर हाच एक महिला जागतिक दिन आपण साजरा करू. एका दिवसापुरता न साजरा करता महिला दिन हा महिलांनी दररोजच महिला दिन साजरा करावा असं मला वाटतं. अनेक अनुभव आपण पाहिलेत, व्यक्तीनुसार मत बदलते. तर आज महिला दिनाच्या निमित्तानं वेगवेगळे कार्यक्रम साजरे केले जातात. टीव्ही, रेडिओ या सगळ्यात फक्त महिलांचं कौतुक आणि गुणगान. पण फक्त हे एका दिवसापुरतं नसावं. महिला प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत, पण अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे. वाट खडतर आहे, पण अशक्य नक्कीच नाहीये. पण प्रत्येक ती हे करू शकते. आणि जागतिक महिला दिनाच्या मी माझ्या वकील संघातर्फे तसेच पत्रकारांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि महिला दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. यामुळे महिला जागतिक दिनानिमित्त एवढ्या तुम्हाला शुभेच्छा देते. महिलांना महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. महिला दिनाच्या खूप तुम्हाला
महिला दिनाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा.